प्रसाद लाड यांच्याकडून जरांगेंना उपोषण न करण्याची विनंती। मनोज दादांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करून तोडगा काढू, लाड यांचं आश्वासन। शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, त्याचा रेकॉर्ड सरकारकडे आहे, तरी प्रमाणपत्राचं वाटप का नाही, जरांगेंचा सवाल। मराठा समाजात जन्मून आम्ही पाप केलं का, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री आमचे शत्रू किंवा दुश्मन नाहीत। गेल्या 8 महिन्यांमध्ये मुख्यमंत्री यांच्याबाबत आम्ही काय बोललेलो नाही, जरांगेंची माहिती। तर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं, लाड यांचं आवाहन। आमदार प्रसाद लाड यांना धमकीचा फोन, धमकी देणारे 2 जण पोलिसांच्या ताब्यात। जरांगेंच्या भेटीसाठी लाड संभाजीनगरमध्ये आले असता धमकी, हॉटेलमध्ये येऊन हल्ला करण्याची धमकी। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 8व्या दिवशी पेट्रोल डिझेल तुटवडा कायम। डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढण्याची वेळ, तर हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्यामध्ये भाजी विक्रेत्यांवरती परिणाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक। मान्सून पूर्व तयारीचा घेणार आढावा। काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, या नुकसानीचाही मुख्यमंत्री घेणार आढावा। आज आणि उद्या विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तापमान वाढीचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये काल 47.1 अंश सेल्सिअस तापमान। शेतकरी कर्जमाफीचे निकष आठवड्याभरामध्ये निश्चित होणार। पात्र शेतकऱ्यांची माहिती सहकार आयुक्तालयाकडून सरकारला सादर केली जाणार। निकष निश्चित करून सरकारला अहवाल सादर केला जाणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा पालट होण्याची शक्यता। नाशिकची जागा भाजपकडे, तर जळगावची जागा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा। अंतर्गत समीकरणांमुळे जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। कोल्हापूर महापालिकेच्या नळांमधून पांढऱ्या रंगाचं पाणी। नळ सुरू करताच पाण्यासोबत वाफेसारखा धूर। पाण्याचा रंग आणि स्वरूप बदलल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। एनडीएनं अधिकृतपणे नीट पेपर लीक असल्याचा दावा फेटाळला। जोपर्यंत सीबीआय तपास करून अधिकृत अहवाल सादर करत नाही, तोपर्यंत पेपरफुटी मान्य करणार नाही, एनडीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांचं स्पष्टीकरण। स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी। पुढील 6 दिवस स्टेट बँक राहणार बंद। सोमवारी आणि मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांचा बंद। बंदपूर्वी शनिवार आणि रविवार असल्यानं बँक बंद। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 20% पाणी साठा। राज्य सरकारनं राखीव पाणी साठा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी भागामध्ये भर रस्त्यामध्ये गोळीबारामध्ये 2 भावांचा मृत्यू, तर काही जण जखमी। जुन्या भांडणातून गोळीबार झाल्याची माहिती। आणि मंत्री परिषदेच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्गदर्शन। 2047चं लक्ष्य ठेवून काम करण्याच्या मंत्र्यांना सूचना। पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाबाबत जनतेला अवगत करण्याचा दिला सल्ला।